हरिओम. माया निरूपण भाग 5. एकदा समर्थ आपल्या काही शिष्यांसहित सज्जनगडावर फिरत होते. कड्याच्या टोकावर एके ठिकाणी बोलत उभे असताना सोसाट्याचा वारा सुटला आणि समर्थांची नेसती छाटी उडाली. त्यांनी कल्याणा आता कसं रे असं म्हणलं, मात्र त्या छाटीच्या पाठोपाठ कल्याण स्वामींनी झेप घेतली आणि ती छाटी समर्थांच्या हातात आणून दिली. मी उडी मारली तर काय होईल हा विचारही त्यांच्या मनात आला नाही. इतका दुर्दम्य विश्वास समर्थांविषयी कल्याण स्वामींचा होता. म्हणजे शिष्यानी जे बोलला होता ना की नाशवंत काय म्या टाकावे, ते मज स्वामींनी सांगावे, मज दातारे करावे आपण ऐसे. आता याच्यातली दुसरी गोष्ट काय, शरणांगती. हे खूप मोठं अवघड प्रकरण आहे. शरण शब्दाची व्याख्या सांगताना श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आपुलेनी भेदे विण माझे जाणीजे जे एकपण, तयाचे नाव शरण मज येणे गा. मी कोणी वेगळा आहे हा भाव तत्वतः जाणवता कामा नये, म्हणजे जाणवूच नाही, कारण या भावाने अहंकाराची वृद्धी होते. आणि ज्ञानप्राप्तीसाठी सगळ्यात मोठा अडथळा काय असेल तर तो असतो अहंकाराचा. आणि म्हणून अहंकार राहिल्यानं सद्गुरूंना प्रार्थना करावी, विनंती करावी. कशी? आणि ज्याचा त्याला अहंकार कशाचा आहे ते कळतं बरं का. एखादा जर म्हणाला ना मला कशाचा अहंकार नाही आहे, तर समजावं याला सगळ्या गोष्टींचा अहंकार निश्चित आहे, अगदी ठसठसून भरलेला आहे. आणि म्हणून आपला अहंकार आपल्याला कळतो कोणत्या गोष्टीचा आहे ते. अशाच शिष्याने सद्गुरूंना प्रार्थना करावी, विनंती करावी की मी सर्वस्व समर्पण करून तुमच्याकडे आलो आहे, आता माझी उपेक्षा करू नका, आता माझी उपेक्षा करू नका, मला आपल्यासारखा बनवा. आणि यासाठी माझ्यातले जे काय षड्रिपू आहेत ते दूर करा. असं जेव्हा म्हणतो तेव्हा 5व्या ओवीमध्ये आपल्याला ऐकायला मिळतं, ऐकोन शिष्याचे बोलणे, स्वामी म्हणती सावध होणे, अवधान देऊन घेणे आनंद पद. स्वामी म्हणतात, अरे तू फार चांगली विचारणा केलीस, ऐकायला तयार आहेस ही चांगली गोष्ट आहे, समजून घ्यायला तयार आहेस ही आनंदाची गोष्ट आहे, पण मी सांगायला लागलो की सावध राहून ऐकलं पाहिजेस. काय, ऐकण्यापूर्वी माणसाला खरंच हौस असते, एकदा ते सांगणं प्रत्यक्ष सुरू झालं की काय होतं कोण जाणे. जे लक्ष जेवढं राहायला पाहिजे तेवढं राहत नाही. आता बघा, आपणच बघूया, आपण जेव्हा कधीतरी पहिल्यांदा कथा कीर्तन ऐकायला जातो, मोठ्या उत्साहाने जातो. अरे वा, आम्ही म्हणजे काय, आम्ही पारमार्थिक आहेत, आम्ही असं असं ऐकायला चाललो. थोडा वेळ बसतो, आजूबाजूच्यांनी माझ्याकडे बघावं म्हणून फार मोठं भूषण वाटतं. अरे वा, म्हणजे हे पारमार्थिक झाले वाटतं, आता आध्यात्मिक झाले. आता हे झालं की बस मग आमच्या चित्तवृत्तीमध्ये कुठंतरी घोटाळा सुरू होतो आणि मग इकडचे तिकडचे विचार हे हळूहळू आतमध्ये शिरकाव करतात. समोरचा वक्ता काय बोलतोय हे कानावरून जातं, पण मनात, बुद्धीत, चित्तात शिरत नाही. एक व्यक्तीने असा अनुभव सांगितला. ते म्हणतात की माझा एक अनुभव सांगतो. माझे मित्र नारायणराव गर्दे होते. त्यावेळची गोष्ट आहे. लाखा कोल्हाटी हे आख्यान त्यांना फार आवडायचं. ते एकदा माझ्याकडे राहायला आले होते. ते म्हणाले, अनंतराव, आज आपण थोडीच माणसं आहोत, आज तब्येतीनं आख्यान होऊ द्या, म्हणजे मध्ये काही कमी करू नका, वगळू नका. तुम्हाला जे सांगायचं ते सगळं सांगा. पूर्वी एकदा जसं झालं होतं तसं होऊ द्या. म्हणजे हे सगळे कीर्तनकार मंडळी ऐकायला बसणारे, कोणी कीर्तनकार. आता त्यामध्ये नारायणराव ऐकायला बसणारा फार रसिक श्रोता होते. एकटा श्रोता, अंगभर श्रोता असं होते. आख्यानाला सुरुवात झाली. सगळे हो तर म्हणाले होते, पण 2 तास झाले की चुळबुळ सुरू झाली.
2 तास झाल्यानंतर 10-10 मिनिटांनी घड्याळ बघायला लागले. 2 तास 10 मिनिट झाली, 2 तास 25 मिनिट झाली. मीच होतो म्हणून टिकलो, नाहीतर इतर वक्त्यांच्याप्रमाणे माझाही मूड जायचा. समोरचा माणूस जर सारखा घड्याळ बघायला लागला तर काय चव राहिली हो आपल्या सांगण्याची? काहीच नाही ना. ऐकायला आरंभ करण्यापूर्वी माणसांना हौस वाटत असते, वाटते, पण ते सोसत नाही. तेवढा काळ अवधान टिकलं पाहिजे ना. म्हणून समर्थ म्हणतायत की माझं आत्माराम हे प्रकरण ऐकायचं ठरवलं आहेस, आता सावधपणे ऐक. तू ऐकतो म्हणालास, पण सावधपणे ऐक. ऐकणं आणि सावधपणे ऐकणं यामध्ये फार फरक आहे बरं का. आपलं सगळं अवधान एकवटून सर्वांगाचं कान करून म्हणतात तसं ऐक. काय मौज आहे. द्यायचा घ्यायचा काही व्यवहारच नाही. शिष्य म्हणतो काय देऊ ते सांगा. गुरु म्हणतात अवधानपणे ऐक. खरं असंच आहे की प्रत्यक्ष काही द्यायचं घ्यायचं काहीच नसतं. प्रत्यक्ष काहीच घ्यायचंही नाही आणि द्यायचंही नाही आहे. शिष्याला ज्ञान व्हावं म्हणून गुरूंनी सांगायचं आणि शिष्यांनी ते अवधानपणे ऐकायचं. शिष्यानं काही टाकायचं नाही, गुरुला काही घ्यायचं नाही, बदलायचं काहीच नाही. मग तुम्ही म्हणाल मग बदलायचंच नाही तर मग ऐकायचं कशाला? तर बदलायचं काय? भावना मात्र बदलायची आहे आणि ती श्रवणाच्या माध्यमातून, विवेकाच्या माध्यमातून बदलायची आहे. त्याच्याकरता बाहेरचं काही करावं लागत नाही. नाही असं नाही, पण ते फार प्राथमिक असतं. म्हणून शांतपणे ऐकणं, ऐकून शिष्याचे बोलणे, स्वामी म्हणती सावध होणे. सावध कसं व्हायचं? इतर गोष्टी कोणत्या कानामध्ये जाऊच द्यायच्या नाही. वक्ता जे बोलतोय तेवढंच जर गेलं, त्याला अवधान देऊन घेणं असं म्हणतात. आणि हे ज्याला जमलं त्याला आनंदपद प्राप्त होतं. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.